जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी शुभम मोडके पाटील, जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। मनमाड आगारातून पहाटे निघालेली मनमाड नंदुरबार क्रमांक 0846 या बसला मनमाड नजीक असलेल्या चौडी घाटाजवळ अपघात झाला। समोरच्या टँकरला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर बस चालक, वाहक यांच्यासोबत काही प्रवासी देखील किरकोळ जखमी झालेत। नेमका अपघात कसा झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसून एसटीचे अधिकारी याबाबत तपास करत आहेत। टँकरवरील शेतकरी हा कानडगाव येथील असल्याचं बोललं जात आहे। पहाटे कांदे विकण्यासाठी बाजार समितीत जात असताना ही घटना घडली। या संदर्भात अधिक तपास सुरू आहे। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात मंदिर स्वच्छता मोहीम सुरू आहे। या अनुषंगानं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या माध्यमातून नांदगाव येथील हनुमान टेकडी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळेस हजारो महिला कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या। अवघ्या 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपलेल्या अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून त्याच धर्तीवर नांदगाव तालुक्यातील गावागावात मंदिरात मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। त्यातच केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी हनुमान टेकडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवत त्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना एक संदेश दिला। 550 वर्षापासूनची प्रतीक्षा संपली आणि न भूतो न भविष्यती असा हा सोहळा येत्या 22 तारखेला श्रीराम मंदिराचा महोत्सव, भव्य मंदिर याचं लोकार्पण अयोध्येत होणार। हा आपल्या सगळ्यांसाठीच मोठा भाग्याचा दिवस, भाग्याचा क्षण, ऐतिहासिक दिवस आणि हा सण सगळ्यांनीच साजरा करायचा आहे आणि त्यासाठी सगळ्यांचीच एक प्रकारे उत्सवाची तयारी सुरू झाली आहे। मग जसं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की आपण जसं सण उत्सव आल्यावर घरातल्या देवाऱ्याची स्वच्छता करतो, घराची स्वच्छता करतो, तसं प्रत्येक गावागावात मंदिरांची, तीर्थस्थळांची स्वच्छता करावी आणि आपल्या गावामध्ये हा उत्सव, ही अयोध्याच माझ्या नगरात आहे, माझ्या वस्तीत आहे, माझ्या गावात आहे, अशा प्रकारचा उत्सव साजरा करण्यासाठी आज आम्ही पण सगळे इथे कार्यकर्ते ह्या मंदिराची साफसफाई करण्यासाठी जमलो आणि त्या दिवशी मला वाटतं देश एका जल्लोषामध्ये, मग मंदिर स्वच्छता असतील, आरास असेल, रांगोळ्या काढण्याचा खूप आमच्या महिला भगिनींचा एक संकल्प आहे। दारासमोर रांगोळी, मंदिरासमोर रांगोळी, प्रसाद बनवणार आणि त्या दिवशीचा भव्य सोहळा देखील, याची देही याची डोळा बघण्याची सगळ्यांची एक चांगली तयारी झालेली आहे। मला असं वाटतं की हा आमच्या आस्थेचा, आमच्या एकदम जवळचा असा क्षण आहे आणि त्याच्यासाठी सगळेच तयारी करतायत। प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने उत्सवाची तयारी केली आहे। कालसुद्धा एका शाळेमधल्या मुलांनी बोरांच्या माध्यमातून श्रीरामाची प्रतिकृती आपल्याच जिल्ह्याच्या मुलांनी साकारून दाखवली। शबरीची बोरं याच्याशिवाय रामायण पूर्णच होत नाही। मला वाटतं बोरांनी सुद्धा रामाची सजावट आम्ही बघतोय। वेगवेगळे पेंटिंग्स, काही चित्रकारांनी गेल्या 18 दिवसापासून मेहनत घेतली आणि असे भव्य पेंटिंग साकारले। असे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं एक हा राम मंदिर सोहळा उत्सव करण्याची सगळ्यांची तयारी बघून प्रत्येकजण तयारीला लागलेला आहे आणि आम्ही देखील सगळे याच क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सुद्धा सज्ज आहोत आणि सगळ्यांनी एक दिवाळी साजरी करायची आहे, राम ज्योती आपल्या दारी पेटवायची आहे रात्री आणि या पूर्ण उत्सवाकडे
पूर्ण देशाच्या आपल्या सगळ्या या जल्लोषाकडे जगाचं लक्ष लागलं आहे आणि न भूतो न भविष्यती असा हा सोहळा श्रीरामाचा सोहळा आणि ज्या श्रीरामाने वनवासातून परत अयोध्याकडे आल्यावर जसे अयोध्या नगरी वाट बघत होती तशीच आज आपण सगळे आम्ही वाट बघतोय आणि तीच आस्था आणि तीच प्रेम तीच भक्तिभाव घेऊन आम्ही सगळे या सोहळ्याचे साक्षीदार होणार. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं दिंडोरी शहरात श्रीराम प्राण प्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यात आलाय. दिंडोरी शहरात या निमित्त जय सियारामचा गजर घुमताना पाहायला मिळाला. दिंडोरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. या व्यासपीठावर भगवान श्रीरामांचं भव्य कटआउट त्या ठिकाणी उभे करण्यात आलं होतं. व्यासपीठावर भगवान श्रीराम यांची मूर्तीही ठेवण्यात आली होती. फुलांची सजावट करण्यात आल्यानंतर संध्याकाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या हस्ते भगवान श्रीराम यांची पूजा करण्यात आली. फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून भाजप कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामांचा जय जयकार केला. स्वागत मंडळ अध्यक्ष म्हणून श्याम मुरकुटे, डॉक्टर राजेंद्र वरडे हे होते, तर सूत्रसंचालन रणजित देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन भाजप शहर अध्यक्ष नितीन गागुर्डे यांनी केले. या कार्यक्रमास भाजपचे नेते चंद्रकांत राजे, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज दिंडोरी शहरामध्ये प्रभू रामचंद्राच्या आगमनाप्रसंगी अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे. अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान होत आहे आणि संपूर्ण भारतामध्ये अतिशय जल्लोषाचं आणि भक्तिमय असं वातावरण आपल्याला सगळ्यांना बघता येतंय. सर्व राम भक्तांनी सर्व मंदिरांचं स्वच्छता केलेली आहे. 22 तारखेला नियोजन केले गेलं आहे. जे अयोध्येमध्ये जे काही प्रभू रामलल्लाचं जे काही लाईव्ह आहे ते टेलिकास्टसुद्धा या मंदिरांमध्ये होणार आहे. आज आपण बघतोय भारतामध्ये प्रभू रामाच्या आगमनाने अतिशय भक्तिमय असं वातावरण तयार झालेलं आहे आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ज्या पद्धतीने या सर्व कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलेला आहे, मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने, दिंडोरी तालुक्याच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. मोदीजी ज्यावेळी नाशिकमध्ये आले त्यांनी काळाराम मंदिरात साफसफाई केली आणि सर्वांना आवाहन केलं, सर्व नागरिकांना आवाहन केलं. त्या आव्हानाला प्रतिउत्तर म्हणून किंवा प्रतिसाद म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व नागरिकांनी सर्वच्या सर्व ज्या काही मंदिर आहेत ती साफसफाई केलेली आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती 22 जानेवारीची प्रभू रामलल्लाच्या आगमनाची. आणि खरोखरच हा दिवाळीचा योग, हा दिवाळी साजरा करण्याची आमची ही जी काही मानसिकता आहे ती फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राच्या आगमनामुळे झालेली आहे. दिंडोरी शहरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा उत्सव मोठ्या भक्तिभावानं यावेळी संपन्न झालाय. जागर जनस्थानसाठी अशोक निकम, दिंडोरी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या खरोखरबडी ते नागोली नागठाणा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53वर एका पादचारी महिलेस अज्ञात वाहनानं धडक देऊन चिरडून घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53वर अपघातांचे सत्र सुरूच असून आणखी त्यात आज सकाळच्या सुमारास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या परिसरात खडबडी ते नागोली नागठाणा दरम्यान रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या एका महिलेस भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनानं चिरडून दिल्याची घटना समोर आली आहे. मात्र सदर महिलेचा घटनास्थळी जागीच मृत्यू झालाय. अज्ञात वाहनानं महिलेत चिरडल्यानं मृतदेह अक्षरशः छिन्न विछिन्न झाल्यानं मृतदेहाची ओळखही पटू शकली नाहीये. या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर येथील जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर बादशाह अमोल खंडारे यांसह त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन सदर महिलेच्या मृतदेहास उतरनीय तपासणीकरित्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके यांच्या माध्यमातून सुरू आहे. एकीकडे प्रशासन रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत प्रचार व प्रसार करत असताना महामार्गावर मात्र अपघातांचे प्रमाण थांबत नाहीये अशी परिस्थिती आता पाहावयास मिळते. मात्र याकडे प्रशासन रस्ता सुरक्षा अभियानाकरिता ग्रामीण विभागात काय नवीन उपक्रम राबवणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय,
नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544। आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। एकविरा देवी संस्थान कारंजा येथे विदर्भ बळीराजा प्रकल्पाअंतर्गत कृती संघर्ष समितीच्या वतीने कारंजा मनोरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची सभा संस्थानचे अध्यक्ष देवीदास तिडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। सभेमध्ये जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माने गंगावरे, समिती पदाधिकारी बाबूसिंगजी पवार यांनी मार्गदर्शन केलं। या विदर्भातील शेतकऱ्यावर जो अन्याय झाला, ज्या जमिनी शासनाने 2006 ते 13 मध्ये कमी भावामध्ये घेतल्या, त्याला 2013च्या कायद्याप्रमाणे सानुकूल मिळावा आणि प्रकल्पग्रस्ताचे आरक्षण 15% करण्यात यावे। एका कुटुंबातील व्यक्तीला शासकीय निमशासकीय नोकरी देण्यात यावी आणि नोकरी देणे शक्य नसेल तर 20 लाख रुपये द्यावे। या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलन करीत आहेत। आम्ही आझाद मैदानावर देखील आंदोलन केलं, आम्ही अमरावतीला आंदोलन केलं, आम्ही अधिवेशनामध्ये नागपूरला देखील मोर्चा काढला, अनेक आमदार खासदार मंत्र्याला भेटी घेतल्या, परंतु कोणताही मार्ग लागत नाही। म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संघटनेच्या माध्यमातून अतिशय तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा या संघटनेचा विचार आहे आणि संघटना त्या मार्गाने या ठिकाणी पाऊल उचलत आहे। या ठिकाणी आज मानोरा आणि कारंजा या 2 तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची सभा आयोजित केली। या सभेमध्ये देखील आम्ही मतं जाणून घेतली, तर त्यामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकल्पग्रस्तांचेच कॅन्डिडेट या ठिकाणी उभे करण्यात यावे अशा प्रकारच्या आम्हाला सूचना आल्या। दुसरी सूचना आम्हाला अशी आली की प्रकल्पग्रस्तांनी या मतदानावर बहिष्कार टाकावा। त्याचबरोबर तिसरी सूचना आम्हाला अशी आली की या विदर्भातील प्रकल्पग्रस्तांनी आपापल्या धरणावर या ठिकाणी जे काही जलसंबंधी आहे त्या जलसंबंधी घेण्याचं या ठिकाणी परवानगी शासनाला मागावी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सूचना देखील आम्हाला आलेल्या आहेत। म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये यानंतर 21 तारखेला आमची वाशिम, मंगरुळपीर, मालेगाव आणि रिसोड तालुक्यातील सभा वाशिमला आहे। त्यानंतर अकोला, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी सभा घेऊ आणि यानंतर केंद्रीय समिती यानंतर फायनल निर्णय आम्ही घेऊ की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला नेमकं काय करायचं आणि आंदोलन कोणत्या दिशेने न्यायचं हे त्या समितीमध्ये आम्ही ठरवणार आहोत। विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या न्याय मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी विविध आंदोलन सुरू केले। आझाद मैदान, मुंबई विधान भवन, नागपूर येथे अधिवेशन काळात मोर्चा काढलाय, मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाहीये। त्यामुळे या सभेमध्ये कारंजा मनोरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची मते जाणून घेतली असता या सभेमध्ये बहुतांश प्रकल्पग्रस्तांनी आपली प्रखर मते व्यक्त केली आहे। येणाऱ्या निवडणुकीत प्रकल्पग्रस्तांचाच उमेदवार निवडणुकीत उभा करणे, येणाऱ्या निवडणुकीस प्रकल्पग्रस्तांनी मतदानावर बहिष्कार टाकणे, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या उमेदवारांची निवड करणे, विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे प्रश्न न सोडवल्यास प्रकल्पग्रस्तांना जलसमाधी घेण्याची परवानगी शासनाकडे मागणे, अशा प्रकारच्या सभेमध्ये प्रकल्पग्रस्तांनी मते व्यक्त केली आहे। विदर्भ बळीराजा समितीच्या माध्यमातून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सभा घेऊन प्रकल्पग्रस्तांची मते जाणून घेतली जाते। त्यानंतर विभागीय बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीची बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले साहेबराव विदळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली। संपूर्ण विदर्भातील मतदारसंघांबाबत निर्णय घेण्यात येईल, तो निर्णय विदर्भातील संपूर्ण प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या माध्यमातून सोडवला जाईल, असं देखील यावेळी मत व्यक्त करण्यात आलंय। जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर, वाशिम। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। चाळीसगाव येथे क्रिकेटच्या किरकोळ कारणावरून खून झाल्याची घटना घडली होती। मयत हा मुंबई पोलिसात कार्यरत असल्याची माहिती देखील समोर आली होती। शुभम अघोणे असं
या मुंबई पोलिसात काम करणाऱ्या शिपायाचं नाव आहे. मात्र त्याचा क्रिकेटच्या किरकोळ कारणावरून थेट खून झाल्याची घटना घडली आहे. मुंबई पोलीस दलात असलेल्या तरुणाचा थेट तलवारीचा वार करून खून करण्यात आला. चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे झालेल्या क्रिकेट मॅचेसमध्ये किरकोळ वादावरून मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या तरुणाचा खून करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी महेश शुभम अघोणे यांच्या परिवाराला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलंय. महेश शुभम अघोणेच्या परिवाराकडून आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी सकल धनगर समाजाकडून मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देखील देण्यात आलं. काही आरोपी फरार असून त्यांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनानं अटक करावी अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे. महेश शुभम अघोणे याची केस ही फास्ट ट्रॅक चालवावी आणि लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता करण्यात येते. सकल धनगर समाजाकडून महेश शुभम अघोणे याला न्याय मिळवून देण्यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी 22 जानेवारी रोजी मोर्चाचं नियोजन देखील करण्यात आलंय. जागर जनस्थानसाठी सुजिलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जळगावचे खासदार उन्मेष पाटील व उमंग यांच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनी आयोजित केलेल्या प्रभू श्रीराम व शिवपुराण कथेला मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती पाहायला मिळते. भडगाव, पाचोरा, कसगाव, जळगाव, मालेगाव, नांदगाव, धुळे, कन्नड तसेच परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. शिवमहापुराण पंडित मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे कमावलेल्या धनाचा, मिळालेल्या पदाचा व खुर्चीचा सदुपयोग करावा. तसेच या महाशिवपुराण कथेमध्ये सांगितले जाते उपस्थित भाविकांच्या आरोग्याची देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते. मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी भेट देत असतात, या कथेसाठी हजेरी लावत असतात. मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी देखील या ठिकाणी आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून 24 तास घेतली जाते. या ठिकाणी ॲम्ब्युलन्स, डॉक्टर, चालक त्याचबरोबर पेशंटला हॉस्पिटलला पोहोचवण्यासाठी या ठिकाणी यंत्रणा सज्ज. आरोग्य प्रशासनाकडून औषध गोळ्यांचे वितरण देखील या ठिकाणी वेळोवेळी केले जाते. अवेलेबल केली आहे. त्यामध्ये कसगाव, चाळीसगाव, मेहून बारेश, या सर्व आम्ही प्रत्येक पेशंटला मालेगाव, चाळीसगाव, RH नंतर इथे नेऊन जाऊन सगळ्या पेशंटची सुविधाप्रमाणे चांगल्या प्रमाणे देत आहोत. आतापर्यंत किती पेशंट झाले तुमचे? आतापर्यंत 150 ते 200 पेशंट आम्ही रेफर केले आहेत. सगळे पेशंट व्यवस्थित आहेत. सगळ्यांची बेनिफिट आम्हाला चांगले भेटलेले आहेत. किती कर्मचारी आहात तुम्ही इथे? तिथे आम्ही सगळे मिळून जर धरले तर 5 गाड्या म्हणजे 10 डॉक्टर आणि 10 पायलट, 3 रिलीव्हर. लाखो भाविकांना जेवणाची व्यवस्था ही उत्तम प्रकारे या ठिकाणी केली जाते. चाळीसगाव शहर पोलीस नियंत्रणाकडून उत्तम नियोजन देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दिसून येत आहे. या ठिकाणी आजवर एकही चोरीचा गुन्हा न झाल्यामुळे पोलिसांचं मात्र सर्वत्र कौतुक होतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तिभावानं नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळते. जागर जनस्थानसाठी सुजिलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. गेल्या 8 दिवसांपासून नांदुर्डी परिसरात संचार करत असलेला बिबट्या अखेर जेरबंद करण्यास वन विभागाला यश आलं. पहाटेच्या सुमारास राऊत वस्तीवर या बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे. नांदुरी येथील खापरे वस्तीवरील अंबादास खापरे, कैलास खापरे यांच्या शेतात बिबट्या संचार करत असल्यानं भर दिवसा शेतकऱ्यावर त्याने हल्ला करण्याची घटना देखील समोर आली होती. शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यातून बाल बचावला होता. मात्र त्यानंतर वन विभागानं परिसरात पिंजरे लावल्या असता त्या ठिकाणी अखेर हा बिबट्या जेरबंद झाला. पहाटेच्या सुमारास छगन राऊत यांच्या वस्तीवर हा बिबट्या पिंजऱ्यात अडकलाय. वन विभागानं या बिबट्याला ताब्यात घेतलं असून त्याची तपासणी करून त्याला अधिवासात देखील सोडून दिल्याची माहिती समोर येते. जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कसगाव तालुका भडगाव येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. यावेळी शिरोमणी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी मातृभूमीचे सदैव रक्षण करणारे, आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथी निमित्तानं विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर आपले नवनिर्वाचित सरपंच मोडगावचे राहुल पाटील पण हजर आहेत. तर त्याचमुळे आता आपण आपलं प्रतिमा पूजन करायचं ठरवलं आहे. प्रतिमा पूजन आपल्या वडीलच्या लोकांकडून आपण करणार आहे. तर नाना
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगावचे माजी नगरसेवक महेंद्रसिंग पाटील, गोडगावचे सरपंच राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील व असंख्य समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सध्या देशभरात राम मंदिर प्राण प्रतिष्ठा या दिवसाची आतुरतेनं देशभर नागरिक वाट बघताय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परिसरातील मंदिरं स्वच्छ करण्याचे आवाहन केलंय. याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीनं दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अस्तने गावात असलेल्या अतिप्राचीन या ठिकाणी सुमारे 150 वर्ष जुन्या मंदिराची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. यावेळी शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज जे आहे येणाऱ्या 22 तारखेला प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये जे प्राणप्रतिष्ठा स्थापन होणार आहे, त्या निमित्ताने माननीय नरेंद्र मोदीजींनी आदेशित केलं होतं की संपूर्ण गाव, मंदिर परिसर स्वच्छ करावे आणि मंदिरांचा जीर्णोद्धार करावा. या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन संपूर्ण ग्रामस्थ, गावातील सर्व विद्यार्थी, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते मिळून मंदिर परिसर व गाव स्वच्छता अभियान राबवलेले आहे. आणि त्यामुळे त्यासाठी सर्व लोकांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेऊन राम मंदिराचा स्वच्छतामध्ये सहभाग घेतला. आमच्या आस्थानाचा इतिहास अतिशय आगळा आणि वेगळा आहे. प्राचीन काळी अगस्त्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, त्यावरून आस्थाने नाव पडलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र दंडकारण्यात जात असताना त्यांचाही पदस्पर्श आमच्या आस्थाने गावाला झालेला आहे. त्या अनुषंगाने या आस्थानाचा वारकरी संप्रदायाचा वारसा खूप मोठा आहे. 1870 सालापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे. आणि त्याचा अखंड हरिनाम सप्ताहाचा 1990 साली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात रूपांतर झालं. या गावात वारकरी संप्रदायाचा वारसा कैलासवासी तुळशीरामबुवा, त्याचबरोबर परशुरामबुवा, नथू अण्णा, भिला तात्या अशा महान व्यक्तींनी या गावाचा वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेलेला आहे. आणि त्यांच्या सगळ्या पाऊलखुणांनी सगळे गावकरी या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा वारसा चालवत आहेत. आणि आज रामलल्लाची 22 तारखेला होणारी जी प्राणप्रतिष्ठा आहे, त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं वातावरण लक्षात घेऊन आस्थाने नगरीत ही अतिशय चांगल्या पद्धतीने सगळीकडे साफसूफ स्वच्छता करण्यात आलेली आहे. श्रीरामाच्या मंदिरात त्यास रोषणाई करण्यात आलेली आहे. सगळे गावकरी श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 तारखेला होणार आहे. त्या दिवशी इथंही श्रीराम मंदिराजवळ एक मोठा होम यज्ञ या ठिकाणी होणार आहे. मंदिराबद्दल काय सांगता? हे मंदिर फार पुरातन आहे. या मंदिराचं बांधकाम आमच्या येथील वारकरी मित्रमंडळांनी आणि वारकरी मंडळींनी एक एक दगड पाण्याने स्वच्छ धुवून बसवलेला आहे. आणि या मंदिरसाठी इथून कुलथ्याहून लांगडीवर दगड आणायचे आणि ते दगड घडून हे मंदिर बनवलेलं आहे असे आमचे पूर्वज आम्हाला सांगतात. या ठिकाणी या मंदिरात स्वच्छता अभियान राबवत आजूबाजूला असलेल्या परिसरात स्वच्छता या ठिकाणी या नागरिकांनी केली आहे. यावेळी जय श्रीरामचा जयघोष देखील यावेळी करण्यात आला. या ठिकाणी अतिशय आनंदाच्या वातावरणात हे स्वच्छता अभियान संपन्न झालंय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मालेगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कसगाव येथील भडगाव येथील सलून दुकान व्यावसायिक सुखलाल नेरपगार यांचे चिरंजीव निलेश सुखलाल नेरपगार यांचे CISF मध्ये सिलेक्शन झाल्यानं कसगाव नाभिक समाजाच्या वतीनं बापू जगताप यांनी अभिनंदन केलंय. निलेश हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा असून त्यानं अथक परिश्रमातून CISF मध्ये सिलेक्शन झाल्यानं त्याचं कसगाव परिसरातून सर्व मित्रपरिवाराकडून अभिनंदन करत त्याच्या या आनंदाचा जल्लोष केला जातोय. कसगाव परिसरातील नागरिकांकडून व ज्येष्ठ मंडळींकडून त्याला भावी वाटचालीस देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. युवकाचे CISF मध्ये काम झाले आहे तरी जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड जेलरोड परिसरातील पाण्याच्या टाकी येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्याला पोलिसांनी अटक करून 3 मोटरसायकल त्याच्याकडून जप्त केल्या. वाहनांच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून मोटरसायकल चोरींचे प्रमाण वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी गांभीर्याने दखल घेत हद्दीतल्या पोलिसांना गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या.
नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील दिलीप युवराज सपकाळे राहणार अण्णाभाऊ साठे नगर देवळाली नाशिक रोड यांची हिरो होंडा सिटिकॉन मोटरसायकल पाण्याच्या टाकीच्या येथून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात 16 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता। याचा तपास पोलीस हवालदार गोसावी यांच्या माध्यमातून सुरू असून गुन्ह्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके व तपासी अंमलदार गोसावी यांना गुन्ह्याचा तात्काळ तपास करण्यासंदर्भात सूचना दिल्या। त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तसेच गोपनीय माध्यमांच्या आधारे रोशन गोदडे वय वर्ष 23 राहणार अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड याने वाहन चोरी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। 18 जानेवारी या रोजी नाशिक रोड बस स्टँड येथे तो फिरत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून अधिक तपास केला असता गुन्ह्याची कबुली त्याने दिली आहे। 3 मोटरसायकल असा एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे। रोशन याला न्यायालयात हजर केले असता 19 जानेवारी रोजी त्याला पोलीस कोठडी सोडवण्यात आली होती। सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, पोलीस हवालदार विजय टेमकर, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, पोलीस शिपाई सागर आडणे, गोकुळ कासा, रोहित शिंदे, अरुण गाडीकर, मनोहर कोळी, नाना पानसरे, यशराज पोतर, संतोष पिंगळे, पोलीस शिपाई रानडे यांनी ही संपूर्ण मोहीम राबवली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सामनगाव, शिंदेगाव, वडाळगाव एमडी प्रकरणाचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच आणखी एक नवीन एमडीची शहर गुन्हे शाखेच्या हाती चैन लागली। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर धावत्या वाहनात एमडी पुढीचा व्हिडिओ व्हायरल करत पोलिसांना आव्हान देणाऱ्या दोघांना अखेर गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकानं पाथर्डी फाटा येथून अटक केली आहे। यातील एक संशयित हा टिप्पर गँगचा असून त्याच्याकडून 1 लाखांची 20 ग्रॅम एमडी जप्त केली आहे। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ मुक्त करण्याचे ठरवले होते। त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी अंमली पदार्थ विक्री करण्यावर कठोर कारवाई करण्याचे गुन्हे शाखेचे ते आदेश दिले होते। त्या अनुषंगाने मी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती भेटली की टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार निखिल पगारे व कुणाल घोडेराव हे हॉटेल स्वरंजिल्लीच्या पाठीमागे अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे। माहिती भेटल्यावर आम्ही आमच्या वरिष्ठांना त्याबाबत कल्पना दिली। वरिष्ठांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीचे 20 ग्रॅम एमडी पदार्थ जप्त केला व त्यांना अटक केली। या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता 2 संशयितांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 20 ग्रॅम अंमली पदार्थ मिळून आल्यानंतर त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 22 जानेवारीला आयोजित राम मंदिराची प्रतिष्ठापना ही होणार असून त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। नाशिकमध्येही रविवार कारंजा या ठिकाणी लाकडी रामाची मूर्ती साकारली जाणार आहे। त्यासमोर बुंदीच्या लाडूंचे वाटप देखील केले जाणार आहे। यासाठी जवळपास 15,000 बुंदींचे लाडू तयार करण्याचं काम सुरू आहे। त्याची पॅकिंग देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नववर्ष स्वागत समितीसह होलसेल व्यापाऱ्यांनी हा पुढाकार घेतलाय। रविवार कारंजा परिसरातच या लाडूची निर्मिती करण्यात आली आहे। 2 दिवस ही लाडूची निर्मिती केली जात असून 5 आचारी 17 महिलांचा यामध्ये सहभाग आहे। 22 जानेवारीला
श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना होणार असून याच अनुषंगाने नाशिकमध्ये देखील या उत्सवाचं मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी देखील पाहायला मिळते. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील अतिमहत्वाचे असे धार्मिक स्थळ म्हणजे श्रीराम काळाराम मंदिर या ठिकाणी भविष्यातील अतिरेकी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम प्रभूंची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मॉकड्रिल करण्यात येणार आहे. या ठिकाणी या सोहळ्यानिमित्त आनंद उत्सवाचे कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलंय. या आनंद उत्सवाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दहशतवादी मॉक ड्रिल घेण्यात आलं. सदर मॉक ड्रिल पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मॉक ड्रिल करिता सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी आडगाव म्हसरूळ हेच त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह उपस्थित होते. तसंच QRT, RCP पथक, BDS टीम, अग्निशामक व अँब्युलन्स टीम, शहर वाहतूक शाखेकडील पोलीस अधिकारी अंमलदार, ATC चे पोलीस अधिकारी अंमलदार, ATH चे पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकूण 1 सहाय्यक पोलीस आयुक्त, 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 7 वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक, 107 पोलीस अंमलदार, 16 लहान मोठी वाहने यावेळी उपस्थित होती. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागाच्या माध्यमातून सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुरू असलेल्या केंद्रीय सरचिटणीस सतीश मेटकरी यांच्या बेमुदत आमरण उपोषणाला बेमुदत साखळी उपोषणाचा पाठिंबा दर्शवण्यात आला. सेवा शक्ती संघर्ष ST कर्मचारी संघ नाशिक विभागाच्या माध्यमातून हा पाठिंबा दर्शवण्यात आला. या संदर्भात विविध मागण्यांसह शासनानं 7व्या वेतन आयोगात देखील ST महामंडळांचा सकारात्मक विचार करून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात नाशिकमधून देखील या बेमुदत संपाला साखळी उपोषणाच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवत संपकरी कर्मचाऱ्यांनी आपले मत माध्यमांसमोर व्यक्त केलंय. सेवा शक्ती ST कर्मचारी संघाच्या वतीने महाराष्ट्राचे सरचिटणीस माननीय सतीशजी मेटकरी दिनांक 2 तारखेपासून आमरण उपोषणाला बसले असून त्यामध्ये आमच्या 16 मागण्या आहे. तर 16मधली महत्त्वाची मागणी 7वा वेतन असून बाकी 16 मागण्या या वेगवेगळ्या आहे, पण महत्त्वाची मागणी आमची 7वा वेतन असून ते 17 दिवसापासून आमरण उपोषण करीत आहे. त्यांना पाठिंबा किंवा समर्थन म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये 3 दिवसापासून आमरण उपोषणाला आपलं साखळी उपोषणाला बसलो असून त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही साखळी उपोषण करीत आहे. त्यामध्ये सर्व जिल्ह्यामधील डेपो, विभागीय कार्यशाळा, विभागीय कार्यालय सर्व कर्मचारी या पाठिंब्यामध्ये सामील झालेले असून यामध्ये लवकरात लवकर सरकारने तडजोड करावी. सरकार आणि प्रशासन ST प्रशासन यांनी तडजोड करून आमच्या नेत्यांचं जे आमरण उपोषण चालू आहे त्या आमरण उपोषणात त्यांची तब्येत खालवली आहे, त्यांचं 15 किलो वजन कमी झालं आहे, त्यांची शुगर 40 झाली आहे. तर त्यांच्या ह्या परिस्थितीची गांभीर्याने विचार करून सरकार व प्रशासनाला आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढून त्यांचे आमरण उपोषण स्थगित व्हावे ही नम्र विनंती. बेमुदत साखळी उपोषणाचा पाठिंबा देत असताना सेवाशक्ती संघर्ष कर्मचारी संघ नाशिक विभागाच्या माध्यमातून केंद्रीय सरचिटणीस सतीश मेटकरी यांच्या बेमुदत आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवत या संपूर्ण मागण्यांसाठी शासनाने लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलत यावर विचार विनिमय करत शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आता यावेळी सेवाशक्ती संघर्ष कर्मचारी संघाच्या माध्यमातून केली जाते. यावेळी नाशिकमधून राजेंद्र पाठक, ईश्वर वणसे, जगदीश बोडके यांसह अन्य कामगार यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. चांदवडजवळ एका खासगी बसला मोठा अपघात घडलाय. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. MP कडून मुंबईकडे जात असणाऱ्या खासगी बसचा अपघात माथेरान हॉटेलजवळ पहाटेच्या 4 वाजेच्या सुमारास हा अपघात घडलाय. अचानक से गाड़ी आई, बैलेंस बिगड़ा तो गाड़ी नीचे उतर गई. रघुवीर चौहान. कहाँ के रहे? मैं ठेकरी का रहने वाला.
यावेळी ड्रायव्हरचा स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना समोर आली। यामध्ये 14 जण किरकोळ जखमी झाले तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। जखमींना सोमाटोल कर्मचारी संदेश जाधव, समाधान पाटील, समाधान शिंदे, विनोद बागुल, सुनील बच्छाव पेट्रोलिंगच्या टीमने उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले, तर अधिक तपास चांदवड पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। चांदवड येथे सकल मराठा समाजाच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये महत्त्वाचे विषय चर्चिले गेले। चांदवड तालुका सकल मराठा समाजाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण बैठक चांदवड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाली। अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय जाधव, तर बैठकीस आमदार डॉक्टर राहुल आहेर, राहुल कोतवाल, डॉक्टर आत्माराम कुंभारे, नितीन आहेर, प्रकाश शेळके, बाळासाहेब गाडे, संपतराव वक्ते, अनिल कोतवाल, दत्तात्रय गांगुर्डे, निलेश ढगे, संपत वक्ते यांचा अन्न मराठा नेते पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीला मराठा योद्धे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबईत सुरू असलेल्या आरक्षणाच्या 24 जानेवारीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुकास्तरीय नियोजन बैठक यावेळी करण्यात आली। या गटात समाज बांधवांकडून मुंबईला जाण्यासाठी प्रत्येक गावातून गाड्यांचे नियोजन करण्यात येऊन संपर्क अभियान देखील राबवण्यात येणार आहे। या बैठकीत सर्वपक्षीय नियोजन समिती बनवण्यात आल्यानंतर एक प्रमुख या ठिकाणी नेमण्यात येईल। 2 दिवसात संपूर्ण तालुक्यांचे नियोजन करून येत्या 23 तारखेला पुन्हा आढावा बैठक घेण्याचं यावेळी ठरवण्यात आलंय। आढावा बैठक पुन्हा चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहातच दुपारी 3 वाजेच्या सुमारास संपन्न होणार आहे। त्यानंतर पुढचे नियोजन करण्यात येईल असे बैठकीत ठरले असून यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संजय जाधव यांनी देखील अधिक माहिती दिली आहे। बाईट सर्वात महत्त्वाचं आपली जनजागृतीचा विषय उद्या आणि परवामध्ये आपल्या सभापतींनी जसं सांगितलंय 23ला संध्याकाळी आपल्याला पुढच्या गोष्टींचं नियोजन करता येईल। 25ला आपल्याला मग तिथं तळ कुठे किंवा हे तोपर्यंत 2 गोष्टी होतील की आपल्याला 1-2 दिवसात वरचा काय प्रोग्राम आहे तो पण कळेल, नक्की कुठं स्पॉट आहे। कारण आपण आज 2 गोष्टीचा अंदाज घेऊ शकतो की आपल्याला एक हायवेवरच कुठेतरी स्पॉट हा आपल्याला कधी पण सुटेबल राहील, तर त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी तो सगळं आंदोलन होणार आहे त्याच्या जेवढे जवळ आपल्याला जाणं शक्य आहे। रेल्वेनी वगैरे एवढे लोक एका वेळेस जाऊ शकणार नाही। 2 व्हीलरचा आग्रह पण युवा वर्गाने करू नये। उद्या चालून तिथं ऍक्सिडेंट त्या सगळ्या गोष्टी आणि एवढ्या मोठ्या याच्यामध्ये 2 व्हीलर रॅलीला काही हे राहत नाही। आपल्याला जी जनजागृतीसाठीची जी 2 व्हीलर रॅली काढायची आहे ती भले वातावरण निर्मितीला आपल्याला 24ला 25ला कधी काढायची की आपल्याला 23ला आपण सगळं करू। आजचं जे ठरलं आहे ते 23 तारखेपर्यंत फक्त मूळ आपला हा काढून म्हणजे त्याच्यावर आपल्याला पुढचं सगळं नियोजन करता येईल। गाड्या किती येत आहेत प्रत्येक गावाचा तो अंदाज घेईल आणि 25चं नियोजन आता आपण धान्य हे ते गोळा ते सगळे हॅझार्ड होईल। त्याच्यापेक्षा आपल्याला काय इथून 3 तासाच्या अंतरावर आहे तिथं आपल्याला डायरेक्ट रात्रीच्या जेवणाचा विषय करता येतो। दुपारी 3-4ला इथून निघालो, 6-7ला अंतराच्या आत तिथं पोहोचलो, पहाटे 26ला लवकर भले निघालो म्हणजे आपण आतमध्ये जाऊन तिथे करू शकतो। तो विषय होईल त्या हिशोबाने आता आपण हे करू। जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544। आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। या बातम्यांचं आजचं बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत धन्यवाद। बघत राहा जागर जनस्थान।